इंडिगो एअरलाइन्सची सेवा अजूनही विस्कळीत. आज सकाळपासूनच देशभरातील 175 उड्डाणं रद्द. हैदराबादची 115, चेन्नईची 38 तर मुंबईची 8 उड्डाणं रद्द झाल्याची माहिती. इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या सेवेचा प्रवाशांना मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंड. तिकीट दरामध्ये वाढ झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी. आज संध्याकाळपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत करा, सरकारचे इंडिगोला आदेश. राज्यातील स्ट्रॉंग रूमना विविध राजकीय पक्षांचा खडा पहारा. परभणीमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर. कल्याण पश्चिमेतील मतदार यादीत दुबार मतदार. यादी बिनचूक होईपर्यंत निवडणूक घेऊ नका, माजी आमदार नरेंद्र पवारांची मागणी. दुबार मतदारांमध्ये कोणाचे तरी षडयंत्र असल्याचा माजी आमदार नरेंद्र पवार यांचा संशय. धुळ्यात दुबार मतदारांमुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली. पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. पालिकेमध्ये 29,759 दुबार नावं. स्ट्रॉंग रूममध्ये यंत्र ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाच्या मोघम आदेशामुळे कर्मचाऱ्यांची अडचण. मुद्दा क्रमांक 5 ठरला झोप उडवणारा. सील होऊन आलेल्या ईव्हीएमचे स्विच तपासण्याचा प्रकार उघड. गोंदियातील सालेकसामध्ये देखील मशीन उघडून तपासला स्विच. नागपूरचं हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच होण्याची शक्यता. विधानसभा विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त. विधान परिषदेमध्ये विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसं संख्याबळ. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला कडाडून विरोध. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंच नुकसान होईल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लाभ. शरद पवारांना आकडेवारीसह पटवून दिल्याचा प्रशांत जगताप यांचा दावा. माझ्यावर अनेकांनी टीका केली. रस्त्यात खड्डे खोदले. ज्यांनी टीका केली त्यांचं काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं. डोंबिवलीतील कार्यक्रमामध्ये श्रीकांत शिंदेंची फटकेबाजी. आपण टीकेतून नाही तर कामातून उत्तर देतो असाही टोला. भाजपकडून एका तथाकथित जैन मुनीला पुढे करून मुंबईचं वातावरण गढूळ करण्याचं राजकारण सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांची जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्यावर टीका. शेतकरी मदतीचे जिल्ह्याला किती पैसे आले याची माहिती घेऊन बोला. खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रणिती शिंदेंना नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा टोला. एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषानुसार किती पैसे येणं अपेक्षित होतं आणि किती पैसे आले हे समजून घ्या, राणा पाटलांचा खोचक सल्ला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणाच्या पुस्तकाचं राज्यपालांच्या हस्ते नागपुरात 9 डिसेंबरला प्रकाशन. भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरील चर्चेमध्ये उत्तरादाखल केलेलं भाषण पुस्तक रूपात येणार. बीड आणि गेवराईतील राड्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा हातात घेणाऱ्यांवरती केली जाणार हद्दपाराची कारवाई. पालिका मतदाना दिवशी राडा केल्याप्रकरणी 17 जणांना अटक. धारावी बचाव आंदोलन संघटनेकडून आज धारावीमध्ये सभेचं आयोजन. मेघवाडीतील एकही झोपडी तोडू देणार नाही असा इशारा देण्यासाठी सभा. धारावीतील झोपड्या पाडण्याचा एसआरएचा इशारा. रस्त्यावरील खोदकामामुळे नाशिककर त्रस्त. स्मार्ट सिटी एनएमजीएल कडून खोदकाम तर दुरुस्ती केलेले रस्ते पुन्हा उखडले. महापालिकेच्या ठेकेदारांना 15 दिवसांचं अल्टिमेटम. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील ग्रामस्थांचा नव्या महसुली गावाला विरोध. ग्रामसभेनं बहुमतानं नवीन महसुली गावाचा आदेश रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. छत्रपती संभाजीनगरमधील बोगस IAS कल्पना भागवत या प्रकरणी 4था आरोपी दत्तात्रय शेटेला श्रीगोंद्यामधून अटक. दत्तात्रय शेटे आपली रमेश अण्णा मुळेशी ओळख करून दिल्याची कल्पना भागवतनं दिली होती प्रतिक्रिया. मुंबईच्या गोवंडी चेंबूर परिसरात जलवाहिनीवरील गळती बंद करण्याच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी जपून वापरण्याचे मुंबई पालिकेचं आवाहन. बुलढाण्यातून रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुलींचा शोध लागला. अहिल्यानगरमध्ये सापडलेल्या मुलींना जळगाव जामोद पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केलं. बस स्थानकातून 3 अल्पवयीन मुली या बेपत्ता झाल्या होत्या. अकोल्यात भर नागरी वस्तीमध्ये रस्त्यावर दारुड्यांचा ओपन बार सुरू. शहरातील जठारपेठ ते न्यू तापडिया नगर भागाला जोडणाऱ्या निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलावरील प्रकार. पोलिसांच्या तात्काळ कारवाईची मागणी. सोलापुरातील बार्शीतील बाळेश्वर नाक्यावरती मोबाईल शॉपमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. आरोपी बबलू कसबे पोलिसांच्या ताब्यात.